क्या बात है। ऐका ऐका बांधवांनो आणि भगिनींनो, विषय चांगले चांगले साधन होतील. सर्वजणांनी असंच शांततेचं सहकार्य द्यायचंय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्त मी सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी एक संविधानाच्या ज्या काही भावना आहेत ते या ठिकाणी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, जयंतीचा असली उद्देश काय असतो. जसं की आता आयोजकांनी या ठिकाणी जो आपल्या युवकांचा जो सत्कार केला, हेच जयंतीचा खरा उद्देश असतो. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते चालवणारी जमात बनलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपण माऱ्याच्या जागा काबीज केल्या पाहिजे. म्हणून संविधान अशा लोकांच्या हातात गेलेलं आहे की ते संविधानाच्या बुराई देशासमोर जास्त आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु लायक माणसं त्या ठिकाणी जात नाहीत. म्हणून अशा नालायक माणसं या ठिकाणी अशा स्टेटमेंट देत असतात. म्हणून ते तितके जबाबदार असतात तेवढेच आपणही जबाबदार असतो. कारण आपण गाद्याला निवडायचं की घोड्याला निवडायचं हे अधिकार आपल्या हातात आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी दिलेला मताचा अधिकार ही मीठ मिरचीची किंमत नसून हा तुमच्या जीवन मरणाचा प्रसंग आहे. आणि जर आपलं जीवन मरण जर कोणाच्या हातात द्यायचंय आणि कोणाच्या हातात नाही ते आपण ठरवलं पाहिजे. म्हणून संविधान बोलतंय काय, दुःख माझ कोणाला कळतंय, मनुवादी मला हा छळतंय. दुःख माझ कोणाला कळतंय, मनुवादी मला हा छळतंय. लेकरू भीमाच दूर दूर पडतंय, हे लेकरू भीमाच दूर दूर पडतंय. म्हणून माझं मन जळतंय,
म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुमचा उद्धार करण्यासाठी कुणी या पृथ्वी तलावर अवतार घेईल आणि हा तुमचा उद्धार करेल या खुलच्या डासेवर जगू नका. प्रत्येकाने आपला आपला संघर्ष करण्यात तत्पर असले पाहिजे. या देशाचं हित माझ्या हाती नाही मिळालं योग्य साथी. या देशाचं हित माझ्या हाती नाही मिळालं योग्य साथी. तत्व माझं कुणाला कळतंय, तत्व माझं कुणाला कळतंय. मन माझं मन जळतंय, म्हणून 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 माझं मन जळतंय. देशामध्ये दोन प्रस्तावित पार्ट्या आहेत, बीजेपी आणि काँग्रेस. मध्ये हा बहुजन समाज